बस. तेवढं वाईट कामात पण साथ देतील, तेवढं चांगल्या चांगल्यात कामात पण पण साथ साथ देतील. जिथं गरज पडेल तिथे एका मिनिटात हजर असतील. चांगल्या वेळेत नसतील तरी वाईट वेळेत तुमच्या कायम सोबत असतील. माझ्याकडे अशा अरे तू एकदम संभाटासारखी बोलतेस. काजू खावा, बदाम खावा, जिमला जावा. फॅन आहे मी संभाटाची. हा का? सगळे खूप मोठी. रॅप पार्ट आहेत मला पूर्ण संभाट. अच्छा, म्हणूनच तू त्याच्यासारखी बोलते. माझं रील बघितलं असेल ना तुम्ही? हा, आता रिसेंट वाला ना, ते वाला दारू पंखा मध्ये ग्लास. फास्ट. राईट. मला काय गेली यार ते रील. खूप म्हणजे खूप खतरनाक केली ना. फॅन म्हणजे नेक्स्ट लेवल. नेक्स्ट लेवल. तू भेटशील ना संभाटाला? नक्कीच भेटणार. आपण हे रील त्याच्यापर्यंत पोहोचवू. यार मी तुमची खूप मोठी फॅन आहे, मला नक्की भेटा. संभाटा. फक्त एक रील लाईक करा. एक मी खूप खुश होईन भाई मनातनं. खूप मोठी फॅन आहे मी त्यांची. मला रॅप म्हणजे टॉप क्लास असतात भाई. ज्यांना कळतात त्यांनाच कळतात, पण एकच नंबर. मस्त मराठी रॅपर. एकच. मला पण खूप आवडतो तो. लय भारी. लय म्हणजे त्याचं एक असतं ना की रॅप ऐकला की मला डायरेक्ट असं आतनं खुशी होते. असं जोश येतो. डॉन, छोटा डॉन. संबाटा डॉन. डॉन म्हणतात डॉन. संबाटा डॉन वाजतो फक्त जोश मध्ये. सही आहे. और म्हणजे त्याचा मोटिवेशन आहे तुला चांगला आहे. ऐकत जा त्याचे गाणे. खूप मोटिवेट करतात मला भांडायला शिकवतात. आणि असं तर नाही होईल कधी काही दिवसाने तूच रॅप करायला लागशील? चाललंय माझं. मी जरा काय लिहित बसते कंटाळा आल्यावरती. बघू एखादा रॅप बिप लॉन्च करते. बिलकुल नक्कीच. मग आणि पुन्हा या मग पॉडकास्टला नक्की रॅप लॉन्च केल्यावर. तुम्ही बोलवलं तर नक्कीच येईन. आणि खरंच मला खूप छान वाटलं. माझा हा एक्सपिरियन्स एकदम टॉप क्लास होता. एकदम भारी वाटलं. एवढं फ्रीली मी पहिल्यांदा कोणासोबत तरी बोलले असेल. आणि ते पण माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही हे लोकांपर्यंत पोहोचवा की जे ते मला वाईट समजतात. तर खरंच मी खूप वाईट नाहीये बिलकुल. पण मी स्वभावाने खूप चांगली आहे. फक्त एवढंच की माझ्या लाईफमध्ये तसे इन्सिडेंट्स घडलेले आहेत. मी खूप साऱ्या गोष्टी फेस केल्यात कमी वयात. मी माझ्या जवळच्या व्यक्ती घालवल्यात. मी माझ्या जवळच्या व्यक्तीला गमवून बसलेली आहे. माझ्यासोबत मैत्रिणींनी घात केलेले आहेत, मित्रांनी घात केलेले आहेत. सगळं आहे माझं. मी लाईफमध्ये खूप एक्सपिरियन्स केलं 20 वर्षात. म्हणजे मलाच असं होतं की मित्रमैत्रिणी पाहिजेत, पण त्यानंतर जे माझ्यासोबत घडलं ते खूप वाईट होतं. म्हणून मी त्याच्यानंतरपासून स्वतःला सावरलं. मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती स्वतःला सावरून घेतलं. मला कोण नव्हतं. मी माझ्या स्वतःला धीर दिला की तू खचून गेली तर सगळं संपलं. फक्त माझ्या भावाच्या आणि माझ्या मम्मीच्या तोंडाकडे बघून बस. मी खूप म्हणजे वाईट नाही, खूप मोठे पाऊल उचलायचा प्रयत्न केलेला. पण फक्त माझ्या डोळ्यासमोर माझी मम्मी आणि माझा भाऊ येतात म्हणून मी आजपर्यंत आहे, स्टेबल आहे. की आणि राहते सोसायटीत वगैरे जे थॉट्स येतात पण सांभाळ. असं नाही आले पाहिजेत. पण एक असतं ना, मन थकतं, शरीर थकतं, डोक्यात. अरे थकतच. तुला खूप आयुष्य अजून जगायचं आहे असं काय बोलतोय? वैताग येतो सगळ्या गोष्टींचा. मग असं वाटतं की भाई बास आता. म्हणजे मी रील्स काढते, लोकांना एंटरटेन करते. मग लोकांनी मला चांगलं तरी बोललं पाहिजे, पण ते पण लोक बोलू शकत नाही. सोडून देणं झालं ना, ग्रो करतेस ना, बस ना. मग आता मी तेच डोक्यात धरले. म्हणून आता सध्या मी स्टेबल आहे, चांगली लाईफ चालू आहे. फक्त लोकांना एवढं सांगणे की वाईट समजतात तेवढं समजू दे. वाईट काही नाही. बघ तू एक ना एक दिवस लोकांना समजेल की पण कसं असतं. आता फ्युचर आहे माझं. इन फ्युचर माझं लग्न होईल, काय होईल असतं. लोकच येणार ना तिथं बोलायला की अरे या पोरीचं असं होतं, त्या पोरीचं तसं होतं. मग इन फ्युचर मला प्रॉब्लेम्स येण्याऐवजी माझं लोकांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही फक्त मला चांगलं समजा. मी आहे चांगली. समोरचा जसा माझ्यासोबत आहे मी तशी त्याच्यासोबत आहे. बस मला एवढंच सांग. अरे तू जाम पैसा कमावशील. ज्याच्याकडे पैसा जास्त तो माणूस चांगला. सिंपल आहे. मला तर असं माझा एक दिवस येईल असं नाही का, एवढं कष्ट करणार की माझ्या अकाउंट मध्ये करोडोनी पैसा असणार म्हणजे असणारच. आणि मी हे करून दाखवणार. कुणासाठी नाही, फक्त माझा भाऊ आणि माझी मम्मी दोघांसाठीच. आणि स्वतःच्या बॉयफ्रेंडसाठी स्वतःच्यासाठी असं मोटिवेट झाले की तुम्ही काहीतरी बोलता मला, मग मी सगळं विसरून जाते. स्वतःच्या इच्छेसाठी की
स्वतःसाठी काहीतरी हा करायचं आहे. स्वतःसाठी काहीतरी आणि करणार. स्वतः करून दाखवायचं आहे. मम्मीने जेवढं कष्ट केलं हा. तेवढं त्याचं मी सोनं फळ तिला करणार. देणार की मम्मी हे घे. हे कर. बस माझं संपलं इथे मग सगळं. हा नाही, आणि तेच शेवटचा आपला प्रश्न. तू खूप सारे तुझे इन्सिडेंट शेअर केलीस आणि तुला चांगलं पण वाटलं इथे येऊन. खूप मस्त वाटलं. हां. तुम्ही खूप चांगलं ट्रीट केलं. हम्म. खूप चांगलं आमच्याशी बोलले. हां. जसं मला असं वाटलं नव्हतं लोक एवढे चांगले पण बोलत असतील, पण तुम्ही बोललात पहिल्या दिवशी भेटूनच खूप मस्त वाटलं. बस आणि माझं फक्त आता 1 मिनटं आपलं ॲडवाईस माझ्यासाठी काहीतरी, की मी यातनं अजून इम्प्रूव्ह करायला पाहिजे. इम्प्रूव्हमेंट तर तसं काय नाहीये, सगळं तर एकदम चांगलं आहे, निवांत आहे, हां. मस्त आहे. तुम्ही असंच करत राहा. तुम्हाला जसं वाटतं म्हणजे तुम्ही असंच ग्रो करत राहावा. तुम्ही आम्हाला परत बोलवा, आम्ही तुमच्यासाठी बिलकुल. परत येईल आणि तुम्हाला पण आम्ही खूप सपोर्ट करल. तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा. ऑब्विसली. आणि तुमचे पॉडकास्ट मी नक्की सगळे बघल. सगळे इथून पुढचे जे टाकताल ते सगळे पॉडकास्ट मी तुमचे बघल. आणि खूप छान वाटलं तुमच्या आणि इकडे. लोकांना सांगा स्वभाव सबस्क्राईब. स्वभाव तुमचा चांगला आहे. खूप अरे छान, थँक्यू यार. तो एक आवडला मला. बस बाकी काय नाही. आणि तुम्ही पण असंच ग्रो करत राहा. तुमचं पण लोकांना चॅनल, सांगा सबस्क्राईब करायला. ह्यांचा पण चॅनल सबस्क्राईब करा. आणि आणि माझ्या तुम्हाला माझं पॉडकास्ट बघायचं असेल तर तुम्ही सबस्क्राईब केलंच पाहिजे. बिलकुल. आणि हे खरंच तुम्ही स्वभावाने खूप चांगले आहेत. मला छान वाटलं तुम्हाला भेटून. या थँक्यू. थँक्यू सो मच. Thank you, माझं नूतन. एक राहिलं. हां बोला. तर नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी नट्स. तर मी आलेले आहे पॉडकास्ट चॅनलमध्ये. तर तुम्ही यांचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला कसं वाटलं पॉडकास्ट ते पण नक्की सांगा. आणि भरभरून प्रेम द्या ह्यांच्या पण चॅनलला आणि मला सुद्धा आणि माझ्या आयडीला सुद्धा. धन्यवाद. थँक्यू नूतन. भेटू आपण काम नक्कीच. मोठ्या पडद्यावर येशीलच लवकर. आपण पिक्चर पण काढू. ओके काढू. ठीक आहे.